नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाठ दुसऱ्यामधील अतिमहत्त्वाचा जो घटक आहे स्थलांतर तो अभ्यासणार आहोत. विद्यार्थ्यांनो, नेमकं स्थलांतर म्हणजे काय बघा, त्याचा अर्थ शब्दातच आहे. स्थलांतर म्हणजे जागेमध्ये होणारे बदल. नेमकी व्याख्या कशी आहे बघा, एखाद्या व्यक्तीचे किंवा व्यक्तिसमूहाचे स्वतःच्या ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जाणे म्हणजे स्थलांतर होय. एखाद्या व्यक्तीचे किंवा व्यक्तिसमूहाचे एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जाणे म्हणजे स्थलांतर होय. मानवाचे स्थलांतर हे फार पूर्वीपासून चालू आहे, परंतु पूर्वी कसं हे स्थलांतर मर्यादित होतं. प्राचीन काळी मनुष्य हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी खेचर, घोडे, उंट, बैलगाडी. आता ह्याच्यातलं खेचर म्हणजे माहीत आहे आपल्याला, खेचर म्हणजे गाढव. तर या जे काही साधन उपलब्ध आहे त्या साधनांच्या साहाय्याने तो एका भागातून दुसऱ्या भागात जात असे. वाहतुकीच्या साधनामध्ये हळूहळू प्रगती होऊ लागली, त्यामुळं स्थलांतरांचं प्रमाण बदलू लागलं आणि प्रमाण देखील वाढलं. खनिजांचे उत्खनन व उद्योगधंद्यांचा विकास होऊ लागला, त्यामुळे लोकांना रोजगार मिळू लागला आणि वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध होऊ लागल्या. त्यामुळे मनुष्य दूरदूरच्या ठिकाणी स्थलांतर करू लागला. म्हणजे काय, पूर्वीचं जे स्थलांतर होतं ते मर्यादित होतं. कालांतरानं उद्योगधंदे आणि रोजगार वाढू लागले, त्यामुळं या स्थलांतराचं अंतर वाढलं. एका भौगोलिक भागातून किंवा राजकीय भागातून दुसऱ्या भौगोलिक किंवा राजकीय भागात अल्प काळासाठी किंवा दीर्घ काळासाठी वास्तव्य करण्याच्या हेतूने जाणाऱ्या व्यक्तीच्या किंवा व्यक्तिसमूहाच्या हालचालीस स्थलांतर असे म्हणतात. दुसरी व्याख्या ही स्थलांतराची बघा, साधी सोपी आहे. एका भौगोलिक भागातून किंवा राजकीय भागातून दुसऱ्या भौगोलिक किंवा राजकीय भागामध्ये अल्प काळासाठी किंवा दीर्घ काळासाठी वास्तव्य करण्याच्या हेतूने व्यक्तीचे किंवा व्यक्तिसमूहाच्या हालचालीस स्थलांतर असे म्हणतात. भौगोलिक भाग म्हणजे बघा, पर्वतीय भाग, डोंगराळ भाग, मैदानी भाग, पठारी भाग हे झाले भौगोलिक भाग. राजकीय भाग म्हणजे राज्य, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश असे वेगवेगळ्या भौगोलिक भागातून किंवा राजकीय भागातून अल्प काळासाठी किंवा दीर्घ काळासाठी वास्तव्य करण्याच्या हेतूने एका व्यक्तीने किंवा व्यक्तीच्या समूहाने जी हालचाल केली जाते त्याला स्थलांतर असे म्हणतात. या स्थलांतरामुळे विद्यार्थ्यांनो लोकसंख्या वाढीचा समतोल राखला जातो. अलीकडे वाहतुकीच्या सोयी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे स्थलांतरात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते आपल्याला. स्थलांतरामुळे 3 घटकांमध्ये बदल घडून येतो मित्रांनो. स्थलांतर ज्या भागातून घडते त्या भागातील समाज रचनेवर त्याचा परिणाम होतो. जेथे स्थलांतर होते त्या भागातील समाज रचनेवरही परिणाम होतो. आणि तिसरा बदल म्हणजे स्थलांतर करणाऱ्या व्यक्तीस घडून येत असतो. तिसरा बदल काय, स्थलांतर करणाऱ्या व्यक्तीमध्ये बदल घडून येत असतो. अशा प्रकारे लोकसंख्या वाढीमध्ये सुद्धा समतोल राखला जातो. विद्यार्थ्यांनो, सर्वसाधारणपणे स्थलांतराचे 3 प्रकार पडतात बघा. अजाणतेपणाने केलेले स्थलांतर, स्वखुशीने केलेले स्थलांतर किंवा सक्तीने केलेले स्थलांतर. ह्याच्यामध्ये पुन्हा स्वखुशीनेमध्ये 2 उपप्रकार आहेत पुन्हा, देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय. देशांतर्गतमध्ये ग्रामीण ते शहरी आणि दुसरं शहरी ते ग्रामीण. आता देशांतर्गतमध्ये जे आहे ग्रामीण ते शहरी म्हणजे ग्रामीण भागातून किंवा खेडेगावातून शहराकडे जाणारा लोकांचा लोंढा.
म्हणजे कामाच्या शोधामध्ये हे लोक जात असतात. याला देशांतर्गत स्थलांतर, ग्रामीण ते शहरी असे म्हटलं जातं. आणि दुसरा प्रकार आहे शहरी ते ग्रामीण. हा कधी केला जातो? ज्या वेळेला शहरामध्ये राहण्यासाठी प्रतिकूल वातावरण निर्माण होतं, त्यावेळी लोकांच्या आरोग्यदृष्टीने ते योग्य राहत नाही. त्यामुळे शहराकडून ग्रामीण भागाकडं स्थलांतर केलं जातं. स्वखुशीने स्थलांतर केल्यामध्ये दुसरा उपप्रकार होता आंतरराष्ट्रीय. त्याच्यामध्ये पुन्हा 2 उपप्रकार आहेत. 2 सारख्या देशात होणारे आणि दुसरा प्रकार 2 भिन्न देशात होणारे. 2 सारख्या देशात म्हटलं तर बघा, त्या देशांमध्ये सगळ्या काही गोष्टी समान असणार आहेत, सारख्या असणार आहेत. आणि 2 भिन्न देशात होणारे म्हणजे उदाहरणार्थ भारतातून अमेरिकेकडे, अमेरिकेकडून चीनकडे किंवा जपानकडून भारताकडे, भारतातील जपानकडे, अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय स्थलांतर होतं. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, स्थलांतराचे प्रदेशानुसार, कालावधीनुसार, उद्दिष्टानुसार, हेतूनुसार आणि अंतरानुसार वर्गीकरण केलं जातं. बघा, आधार काय मानलं जातं स्थलांतरासाठी? प्रदेश, कालावधी, उद्दिष्ट, हेतू आणि अंतर, हे 5 घटक आहेत. आता सर्वात अगोदर प्रदेशानुसार होणारे स्थलांतर. त्याच्यामध्ये दोन उपप्रकार आहेत. एक अंतर्गत स्थलांतर, दुसरं बाह्य स्थलांतर. अंतर्गत स्थलांतरमध्ये बघा, आपल्या देशाच्या हद्दीच्या आतच लोक स्थलांतर करतात. म्हणजे भारतातील लोक भारतातच असतात, परंतु त्यांचं राज्य बदलतं. ते देश सोडून जात नाहीत. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात किंवा एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये स्थलांतर करतात. उदाहरणार्थ भारतातील इतर राज्यातून मुंबईला स्थलांतरित होणे. उदाहरणार्थ मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, आंध्र प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल, महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीय खेडेगाव असतील, या भागातील लोक मुंबईसारख्या विकसित झालेल्या शहराकडे लोक येत असतात. त्याला म्हणायचं अंतर्गत स्थलांतर. पुढचं आहे बाह्य स्थलांतर. या स्थलांतराच्या प्रकारात लोक आपला देश सोडून दुसऱ्या देशात जातात. उदाहरणार्थ भारतातून उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरी करण्यासाठी परदेशात जातात. उदाहरणार्थ अमेरिका, चीन, जपान, ऑस्ट्रेलिया, अशा प्रकारच्या स्थलांतराला बाह्य स्थलांतर म्हटलं जातं. दुसरा मुख्य प्रकार आहे कालावधी. कालावधी म्हणजे काय? वेळ. या कालावधीनुसार 2 उपप्रकार पडतात. एक अल्पकालीन स्थलांतर, दुसरा दीर्घकालीन स्थलांतर. अल्पकालीनमध्ये कमी वेळासाठी होतं. बघा, यामध्ये गुराखी, जे गुरे चारतात किंवा मेंढपाळ लोक असतात, आपल्या मेंढ्यांना पाळण्यासाठी, त्यांचं पोट भरण्यासाठी ते एक प्रदेश सोडून दुसऱ्या प्रदेशात किंवा एक गाव सोडून दुसऱ्या गावात जात असतात. अशा प्रकारच्या स्थलांतरास ऋतूनुसार होणारे स्थलांतर असे म्हणतात. कुठला प्रकार आहे? ऋतूनुसार होणारे स्थलांतर. हे अल्पकालीनमध्ये मोडतं. विद्यार्थ्यांनो लक्ष द्या. मेंढपाळ लोक किंवा गुराखी लोक आपल्या गुरांना चरण्यासाठी एका खेड्यातून दुसऱ्या खेड्यात, एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात जात असतात. त्याला ऋतूनुसार होणारे स्थलांतर असे म्हणतात. त्यानंतर दुसरा प्रकार आहे ऊसतोड कामगार. हे ऊसतोडीचे काम करत असतात. ते मजूरसुद्धा एका गावातून दुसऱ्या गावात जात असतात. अशा प्रकारच्या स्थलांतराला हंगामी प्रकारचे स्थलांतर असे म्हणतात. काही मर्यादित कालावधीसाठी हे स्थलांतर होत असते. याच्यातला दुसरा प्रकार आहे दीर्घ स्थलांतर, दीर्घकालीन. यामध्ये लोक आपले राहते ठिकाण दीर्घकाळासाठी सोडून नवीन ठिकाणी जातात.
परंतु हे लोक एकदा का नवीन मोठ्या ठिकाणी गेलेले असतात, त्यांची रिटर्न मायदेशी परतण्याची इच्छा असते किंवा नसते याची खात्री देता येत नाही. उदाहरणार्थ, भारतातून लोक अमेरिकेच्या संयुक्त संस्थाने किंवा ग्रेट ब्रिटन इत्यादी देशात जाऊन स्थायिक झालेले आहेत. गावातील काही लोक रोजगाराच्या शोधात शहराकडे येऊन जातात. दोन्ही उदाहरणांमध्ये जर स्थलांतरित झालेली व्यक्ती बऱ्याच कालावधीनंतर आपल्या मूळ ठिकाणी परत आली तर ते दीर्घकालीन स्थलांतर होते. आणि जर ती व्यक्ती आपल्या मूळ ठिकाणी परत आलीच नाही तर ते कायमचे स्थलांतर होते. बघा, दीर्घकालीनमध्येच 2 प्रकार आहेत. एका प्रकारामध्ये खूप कालावधी परदेशात राहून पुन्हा मायदेशी परतलं जातं, परंतु आपलं मूळचं ठिकाण सोडून कायमस्वरूपी एका परदेशात राहिलं जातं. त्याला कायमस्वरूपी स्थलांतर असे म्हटले जाते. याशिवाय स्थलांतराचे ऐच्छिक किंवा अनैच्छिक असे सुद्धा प्रकार होतात. त्याच्यामध्येच विद्यार्थी मित्रांनो, स्थानिक स्थलांतर एक भाग आहे. बघा, हे तुमच्या पुस्तकात नाही आहे, तरी मी सांगतो आहे की तुम्हाला समजून घेणं महत्त्वाचं आहे. लक्ष द्या. स्थानिक स्थलांतरमध्ये बघा, ग्रामीण ते ग्रामीण, एका खेडेगावातून दुसऱ्या खेडेगावात जाणे. दुसरं, ग्रामीण ते शहरी, उदाहरणार्थ सोलापूरहून पुण्याला जाणे किंवा पुण्याहून मुंबईला जाणे. तिसरं प्रकार आहे शहरी ते शहरी. याच्यामध्ये फक्त शहरामध्ये स्थलांतर होते. पुणे ते मुंबई, सोलापूर ते सातारा किंवा सातारा ते लातूर, लातूर ते पुणे, अशा प्रकारचं शहरी ते शहरी असं स्थलांतर होत असतं. त्यानंतर काळानुसार मध्ये याचे स्थलांतर बघितलं होतं आपण. त्याच्यामध्ये सुद्धा तात्पुरते स्थलांतर थोडं राहिलेलं आहे आपलं. तात्पुरते स्थलांतरमध्ये काही कालावधीसाठी होणारे स्थलांतर, उदाहरणार्थ विद्यार्थी, कामगार. विद्यार्थ्यांचं तुमचा विचार केला तर तुम्ही रोज सकाळी उठून शाळेला जाता, पुन्हा शाळेमध्ये 7-8 तास घालवल्यानंतर पुन्हा आपल्या घरी रिटर्न येता. याला म्हणायचं आपण तात्पुरते स्थलांतर. कामगार लोक आपल्या कारखान्यामध्ये कामासाठी जातात, तिथं 8 तास किंवा 12 तास काम करून पुन्हा आपल्या घरी परत येतात. याला म्हणायचं तात्पुरते स्थलांतर. त्याचं आणखी एक नाव आहे दैनंदिन स्थलांतर. काय म्हणतो दुसरं? दैनंदिन स्थलांतर, रोजच्या रोज होणारे स्थलांतर. ह्याच्यामध्ये दूधवाले, भाजी विकणारे, रिक्षा चालक, मजूर, विद्यार्थी इत्यादी लोकांचा समावेश होतो. मित्रांनो, आपण स्थलांतराचं प्रकार बघितलं होतं. हे तुम्हाला ते चार्ट दाखवलेलं आहे, त्याप्रमाणे तुम्ही ते तयार करू शकता. आता नेमकं स्थलांतर कशामुळे होत असतं, त्याची कारणे बघा. व्यक्ती नेमकं कोणत्या कारणासाठी स्थलांतर करत असते, त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय आहे, प्राकृतिक घटक. स्थलांतर करण्यासाठी प्राकृतिक घटकसुद्धा म्हणजे हातभार लावत असतात. उदाहरणार्थ पूर, दुष्काळ, भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक, वादळ यासारखे जे प्राकृतिक आपदा येत असतात, त्यामुळे व्यक्तीला किंवा व्यक्तिसमूहाला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आपलं मूळचं ठिकाण सोडून जावं लागतं काही काळासाठी. आणि ती आपदा किंवा अडचण दूर झाल्यानंतर पुन्हा ती व्यक्ती त्या आपल्या मूळ ठिकाणी रिटर्न येते. त्यानंतर दुसरं कारण आहे आर्थिक. व्यक्ती आर्थिक कारणामुळे सुद्धा स्थलांतरित होत असते. ह्याच्यामध्ये बघा, काम, शिक्षण किंवा स्वतःचं राहणीमान उंचावण्यासाठी, व्यवसायासाठी लोक स्थलांतर करत असतात.
उदाहरणार्थ सोलापुरातून पुण्यामध्ये आणि पुण्यातून मुंबईमध्ये अशा मोठमोठ्या शहरामध्ये काही लोक रोजगाराच्या शोधामध्ये, शिक्षणासाठी किंवा व्यवसायासाठी स्थलांतर करत असतात. त्यानंतर पुढचं कारण आहे सामाजिक कारण. बघा, सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे सामाजिक कारण. बऱ्याच वेळा लोकांना सक्तीने स्थलांतर करावं लागतं. सामाजिक समस्यांना तोंड देण्यापेक्षा ती जागा सोडून जाण्याचे निर्णय लोक घेत असतात. म्हणजे 2 समाज किंवा 2 धर्म जात एकत्र राहत असताना तिथं जर काही अडचणी आल्या, काही समस्या निर्माण झाल्या तर तिथं भांडत राहण्यापेक्षा काही लोक ती जागा सोडून जाण्यामध्ये आपलं भलं समजतात आणि ते जागा सोडून जाण्याचा निर्णय घेतात. एखाद्या विशिष्ट गटाच्या लोकांना स्थलांतर करायला भाग पाडले जाऊ शकते. भेदभाव, शिक्षण, आरोग्य, वैद्यकीय सुविधा, विवाह इत्यादी कारणामुळे हे स्थलांतर होऊ शकतात. त्यानंतर पुढचं कारण आहे राजकीय. कधीकधी एखाद्या प्रदेशात युद्ध किंवा राजकीयदृष्ट्या समस्या उद्भवू शकतात. काही राजकीय मंडळी आपला स्वार्थ साधण्यासाठी जनतेमध्ये वितुष्ट आणतात किंवा तोडोजोडो 2 लोकांमध्ये भांडण लावून स्वतःचा फायदा करून घेण्याचा हे लोक मार्ग अवलंबत असतात. अशा परिस्थितीमध्ये त्या देशातील लोक तो देश सोडून दुसऱ्या देशात जाण्याचा निर्णय घेतात. जोपर्यंत एखाद्या ठिकाणी मानवाच्या सर्वसामान्य आर्थिक, शारीरिक, मानसिक गरजा भागतात तोपर्यंत तो तेथेच राहत असतो. परंतु जेव्हा त्याला तेथील वास्तव्य अशक्य होते अशा वेळेस तो ठिकाण सोडून दूर कुठल्या तरी ठिकाणी जात असतो. मानवाला मूळ वास्तव्यापासून दूर जाण्यास प्रवृत्त करणाऱ्या घटकांना अपकर्षण घटक असे म्हणतात. आता बघा, मानवाला एखाद्या घटकापासून किंवा एखाद्या ठिकाणापासून दूर नेत असेल तर त्याला काय म्हणतात? अपकर्षण घटक म्हणतात. आणि दुसरा भाग आहे आकर्षण घटक. असे घटक जे एखाद्या ठिकाणाकडे आकर्षित करून घेतात. जेव्हा काही कारणामुळे एखाद्या क्षेत्राकडे व्यक्ती आकर्षित होतात अशा कारणांना आकर्षक घटक असे म्हणतात. उदाहरणार्थ शिक्षण, रोजगार. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, लोकसंख्याशास्त्रीय घटकसुद्धा काही कारणीभूत होतात. याच्यामध्ये लोकसंख्या वाढ, वयोगट, साधनसंपत्तीच्या दृष्टीने असणारी शक्यता इत्यादी घटकसुद्धा स्थलांतरावर परिणाम करतात. त्यानंतर पुढचं आहे तांत्रिक घटक. तांत्रिक प्रगती किंवा तांत्रिक ज्ञानाचा आणि स्थलांतराचा निकटचा संबंध असतो. ज्या व्यक्तीकडे प्रगत तंत्रज्ञान आहे तो ते उपयोगात आणण्यासाठी ज्या देशात मागणी असते अशा भागाकडे आकर्षित होतो. आज भारतातून युरोपीय देश, ऑस्ट्रेलिया, अमेरिका या भागाकडे मोठ्या प्रमाणावर लोक स्थलांतरित झालेले दिसतात. आजचं जे कोरोनाचं रोगामुळे जे परिस्थिती निर्माण झाली आहे त्याला अपवाद आहे. या कोरोनामुळे भारतातील परदेशात गेले लोक पुन्हा रिटर्न येत आहेत भारतामध्ये. हा अपवाद आहे. याला प्रामुख्याने त्यांच्याकडे असणारे तंत्रज्ञान कारणीभूत आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या पूर्वकाळात युरोपियन लोकांनी केवळ आपल्या तंत्रज्ञानाच्या जोरावर आशिया, आफ्रिका खंडातील विविध देशांमध्ये स्थलांतर करून आपले पाय रोवले आहेत. म्हणजे स्वतःची प्रगती करून घेतली त्यांनी. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण स्थलांतरासाठी कारणीभूत घडणारे घटक अभ्यासले आहेत. पुढचा भाग आहे स्थलांतराचे लोकसंख्येवर होणारे परिणाम. काय परिणाम होता बाबा लोकसंख्येवर? बघा, पहिलं जे काही वेगवेगळे परिणाम होतात. आर्थिक असेल, प्राकृतिक असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, धार्मिक असेल, सांस्कृतिक असेल. त्याच्यातलं पहिलं परिणाम आहे आर्थिक परिणाम. इकॉनॉमिकल इफेक्ट म्हणतो त्याला आपण. स्थलांतरित व्यक्ती जेथे जाते तेथील साधनसंपत्तीचा ती पुरेपूर उपयोग करून घेत असते. युरोपमध्ये लोकांनी संयुक्त संस्थाने, कॅनडा, ऑस्ट्रेलिया
दक्षिण अमेरिका इत्यादी देशांमध्ये स्थलांतरण करून तेथील अर्थव्यवस्थेला चालना दिली. म्हणजेच काय, एखादी व्यक्ती जर दुसऱ्या देशात जाते, तेथील सोयीसुविधांचा उपभोग घेते आणि तेथील विकासाला चालना देत असते. याला म्हणायचं आर्थिक परिणाम. भारतातील लोक वेगवेगळ्या देशात गेलेले आहेत. आपल्या शिक्षणाचा फायदा तेथील देशांना करून दिलेला आहे. त्याच्यामध्ये स्वार्थसुद्धा साधलेला आहे. पैसा खूप मोठ्या प्रकारे त्यांना मिळत असतात. त्यानंतर दुसरं परिणाम आहे सामाजिक परिणाम. सामाजिक परिस्थितीवर स्थलांतराचा मोठा परिणाम होतो. ते सामाजिक परिस्थितीवर बरे वाईट परिणाम घडवून आणत असतात. स्थलांतर ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडे स्थलांतर होत असते. शहरी भागात रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे व जागेची टंचाई असल्यामुळे त्याचा कुटुंब पद्धतीवर परिणाम होतो. एकत्र असलेले कुटुंब विभक्त होतात. त्यांचा आकार लहान होत जातो. पूर्वी कसं एकाच घरामध्ये 15 लोक असायचे. आजी आजोबा, आई वडील, काका काकू, मामा मामी हे सगळे एकत्र राहायचे. परंतु कालानुसार हे एकत्र कुटुंब पद्धत विभक्त झाली. थोडक्यात काय म्हणायचं आहे, एकत्रित कुटुंब पद्धतीचा ऱ्हास होतो. शहरी भागातील लोक ग्रामीण भागातील लोकांमध्ये वैचारिक भिन्नता असते. याचा परिणाम वैचारिक मतभिन्नतेवर होतो. नागरी भागात विवाह पद्धत, विवाहाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, सामाजिक जबाबदारी, सहजीवन या सर्वांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडून येत असतो. एकूणच काय तर शहरी भागामध्ये आचार विचारांचा स्वातंत्र्य असल्यामुळे एका वेगळ्या प्रकारची समाजरचना तयार होत असते. अर्थातच नागरी भागात अनेक जातींचे, धर्मांचे, पंथाचे आणि वंशाचे लोक एकत्र राहत असल्यामुळे सामाजिक एकता कमी झालेली दिसून येते. तिसरा परिणाम आहे सांस्कृतिक परिणाम. स्थलांतर सांस्कृतिक परिस्थितीवर परिणाम करते. स्थलांतराचा भाषा, धर्म, साक्षरता, लोकांच्या रूढी परंपरा, चालीरीती यावर परिणाम होतो. ज्या वेळेस व्यक्ती नवीन प्रदेशात जाते तेव्हा तिला अनेक प्रकारच्या अडीअडचणींना सामोरे जावे लागतं. जेव्हा आर्थिक व राजकीयदृष्ट्या सक्षम लोक मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करतात तेव्हा त्यांच्या भाषा, धर्म व संस्कृतीचा स्थलांतर केलेल्या प्रदेशावर परिणाम होतो. इंग्रजांनी भारतात स्थलांतर केल्यामुळे त्यांच्या इंग्रजी भाषेचा व ख्रिश्चन धर्माचा प्रसार आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो. सारख्या वर्गाचे लोक एकत्रित राहण्याचा प्रयत्न करत असतात. काही वेळेस धर्म व भाषेमुळे वादंग किंवा मतभिन्नता निर्माण होऊ शकते. शिक्षित लोकच स्थलांतर करू शकतात. स्थलांतरामुळे साक्षरतेच्या प्रमाणात वाढ होत असते. स्थलांतरामुळेच प्रामुख्याने तांत्रिक ज्ञानात वाढ होऊन त्याच्या प्रसाराला मदत होते. चौथा परिणाम आहे जैविक परिणाम, बायोलॉजिकल इफेक्ट. विद्यार्थ्यांनो, ग्रामीण भागाकडून नागरी भागाकडे स्थलांतर होते. स्थलांतरित व्यक्तींमुळे शहरात मोठ्या प्रमाणावर त्यातून वेगवेगळ्या नागरी समस्या निर्माण होत असतात. स्थलांतरित व्यक्तींना नागरी भागातील प्रदूषणाला सुद्धा तोंड द्यावं लागतं. शहरी भागामध्ये निवासाच्या समस्या, हवा प्रदूषण, जल प्रदूषण, आवाज प्रदूषण म्हणून त्याला आपण ध्वनी प्रदूषण म्हणतो. या वेगवेगळ्या प्रदूषणाला सामोरे जावं लागतं. या प्रदूषणामुळेच हळूहळू मग वेगवेगळ्या रोगांची निर्मिती होते. अनेक प्रकारच्या लोकांचा एकमेकांशी संबंध येत असल्यामुळे त्याचाही परिणाम वेगवेगळ्या प्रकारच्या रोगनिर्मितीवर होत असतो. स्थलांतरामुळे वेगवेगळ्या वंशाचे लोक एकत्रित आल्यामुळे भिन्न वंशाच्या निर्मितीचा त्याचा परिणाम होतो. नागरी वस्तीचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे जंगलतोड होते. बघा, आपल्याला आता सगळीकडे दिसून येत आहे. माणूस काय करतो, आपल्याला राहण्यासाठी जागा कमी पडत आहे म्हणून डोंगराळ भागामध्ये जे वृक्ष आहेत त्यांची मोठ्या प्रमाणात कत्तल करत आहे आणि त्या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचे जंगल तयार होत आहे. त्यामुळे वन व प्राणी संपदेवर त्याचा घनिष्ठ परिणाम होत आहे. अशा प्रकारे स्थलांतराचा मानव, प्राणी, वनसंपदा या सर्वांवरच अनिष्ट परिणाम झालेला दिसून येतो. पुढचा परिणाम आहे विद्यार्थी मित्रांनो, राजकीय परिणाम. स्थलांतराचा राजकीय घडामोडीवर सुद्धा परिणाम होतो.
एखाद्या भागात एका विशिष्ट भागातून मोठ्या प्रमाणावर जर लोक आले तर त्यांच्यामध्ये संघटन निर्माण होते. या संघटनेच्या जोरावरच त्यांच्यात राजकीय एकता निर्माण होऊन त्या भागावर त्यांचे राजकीय वर्चस्व प्रस्थापित होते. उदाहरणार्थ मुंबईमध्ये उत्तर भारतीय लोकांचे प्रमाण जास्त असलेले दिसून येतं आपल्याला. त्यांच्या या वाढत्या लोकसंख्येमुळेच त्यांचे आमदार खासदार निवडून येतात. अशा प्रकारच्या राजकीय वर्चस्वामुळे ते आपल्या राजकीय दबावाचा उपयोग वेगवेगळ्या सवलती मिळवून घेण्यामध्ये करून घेत असतात. पुढचा परिणाम आहे प्राकृतिक व पर्यावरणीय परिणाम. विद्यार्थी मित्रांनो, या स्थलांतराचा प्राकृतिक घटकावर आणि पर्यावरणावर सुद्धा परिणाम होत असतो. कसा तो बघा. स्थलांतराचा प्राकृतिक व पर्यावरणीय दृष्टिकोनातून मोठा परिणाम होतो. हा परिणाम ग्रामीण व शहरी भागावर वेगवेगळ्या प्रकारे जाणवतो. ग्रामीण भागात प्रामुख्याने प्राथमिक स्वरूपाच्या व्यवसायावर अवलंबून असणारे लोक असतात. भटके लोक प्रामुख्याने स्थलांतरित प्रकारची शेती करू शकतात. शेतीमुळे वनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन निर्वनीकरणाच्या वेगवेगळ्या समस्या तोंड वर काढतात म्हणजे काय उद्भवतात. तसेच मोठ्या प्रमाणावर जमिनीची धूपही होते. भटके लोक आपला उदरनिर्वाह करण्यासाठी पशुपालनाचा व्यवसाय करतात. या व्यवसायामुळे वाळवंटीकरणाची क्रिया होऊन जमिनीची प्रत मोठ्या प्रमाणावर खालावते. अशा प्रकारे ग्रामीण भागातील स्थलांतराचा पर्यावरणाच्या वेगवेगळ्या समस्या निर्मितीवर परिणाम होतो. शहरी भागामध्ये ग्रामीण भागापेक्षा वेगळ्याच समस्या भेडसावतात. स्थलांतरित व्यक्तीमुळे मोठ्या प्रमाणावर नागरीकरणाची क्रिया होऊन हवा, आवाज, पाण्याचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर झालेले दिसून येते. नागरी भागात राहण्याच्या जागेचे प्रश्नही मोठ्या प्रमाणावर भेडसावतात. बघा, आता मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये राहण्यासाठी जागा कमी पडते. त्यामुळं जे गटारी आहेत त्याच्या बाजूला सुद्धा झोपड्या टाकून निवास तयार होत आहेत. त्यामुळं झोपडपट्टीचे प्रमाण वाढत आहे. जगातील किंवा आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणजे मुंबईमध्ये आहे. त्याचं नाव काय? धारावी झोपडपट्टी ही आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. हे कशामुळे झालं तर हे मुंबईमध्ये वाढलेल्या लोकसंख्येमुळं. वेगवेगळ्या भागातून लोक रोजगाराच्या शोधामध्ये मुंबईमध्ये येऊ लागले. त्यामुळं बघा विद्यार्थ्यांनो, लोकसंख्या वाढली तरी त्या ठिकाणी जमीन आहे तेवढीच राहणार आहे. त्यामुळं वाढलेल्या लोकसंख्येला राहण्यासाठी जमीन मिळत नाही. मग अशा लोकांना झोपड्यांचा आधार घ्यावा लागतो. म्हणून झोपडपट्टीचे प्रमाण वाढलेलं आहे. पुढचा परिणाम आहे लोकसंख्याशास्त्रीय परिणाम. स्थलांतरामुळे लोकसंख्याशास्त्रीय परिणाम मोठ्या प्रमाणात जाणवतात. जेथून स्थलांतर होते त्या भागावर व जिथे स्थलांतर होते त्या भूभागात लोकसंख्या वाढ, स्त्री पुरुष प्रमाण, वयोगट रचना, अवलंबनभर साक्षरता या बाबतीत वेगवेगळा परिणाम दिसून येतो. स्थलांतर शक्यतो ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडे होत असते. ग्रामीण भागात लोकसंख्या वाढ कमी होणे, अकार्यकारी वयोगटात वाढ होणे, स्त्रियांचे प्रमाण वाढणे, निरक्षरता वाढणे यासारख्या परिणाम जाणवतात. तर शहरी भागाकडे त्यांच्या नेमके उलट परिणाम दिसून येतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्थलांतर हा घटक बघितलेला आहे आणि पाठ दुसरा या ठिकाणी समाप्त झालेला आहे. तर तुमचं काय काम आहे तर हे जे तक्ता क्रमांक 2.4 आहे हे सोडवायचं आहे आणि पाठाखालील सर्व प्रश्नोत्तर लिहायचे आहेत. काही अडचण असल्यास प्रश्न लिहून घ्यायचा आहे किंवा मला माझ्या वैयक्तिक मोबाईल नंबरवर संपर्क साधायचा आहे. धन्यवाद.